मित्रांनो, नमस्कार. राम राम. मी पत्रकार तांबोळी एजी टॅम, संपादक साप्ताहिक अकलूज मंथन अकलूज बोलतो. मित्रांनो, आपला विषय असा चालू होता की अकलूजच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस ज्या भाषणांबद्दल आपण चर्चा करत होतो त्यात रामभाऊ सातपुते आणि जयकुमार गोरे या BJPच्या नेत्यांनी कशा पद्धतीनं त्यांचे विचार मांडले याबद्दल सगळे जाणून आहेत. आता कोणी किती कसंही फिरवाफिरवीचं प्रयत्न केला तर ते इतकं सोपं नाहीये. असं म्हणतात ना, जे काही बोलायचंय ते ठामपणे बोललं पाहिजे. ते ठामपणे बोललं गेलेलं आहे. त्याच्यात आणखी आता परत आणखी अरे किती हास्यास्पद होईल. मोहिते पाटील हे प्रचंड हुशार आहेत, केवळ राजकारणात नाहीयेत, प्रत्येक गोष्टीत. आणि त्यांचं सगळ्यात मोठं काय असेल, पहिल्यापासून समाजकार्याची त्यांची आवड, झाडाची, निसर्गाची त्यांना आवड, म्हणजेच कृषीच्या क्षेत्रात असलेलं त्यांचं लक्ष. अगदी त्यांच्या लहान जे कळती मुलं आहेत का त्यांची, तिथून मग ती कोणाची असतील, चुलत भाऊ असतील, सख्खे भाऊ असतील, मामे भाऊ असतील, आते भाऊ असतील, असे किती जरी असतील, पण त्यांचे विचार मात्र हे फार स्ट्रॉंग आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे मला काय म्हणायचंय, इतर महाराष्ट्रातील राजकारण्यांपेक्षा मोहिते पाटील फॅमिली ही निश्चितच वेगळी आहे, हे मान्य करावंच लागेल. आणि आज माझ्यासारखा पत्रकार या गोष्टीवर बोलण्याचं धाडस करू शकतो कारण मी स्वतः अनुभवले, मी स्वतः बघितले आणि मी स्वतः त्या पद्धतीने मला जाणवलं की लोकांचं खरोखरच निश्चितपणे इतर वेळी काय त्यांचे विचार किंवा विचारात काही गोष्टी असू शकतात पब्लिकमध्ये, बरं का, नागरिकांमध्ये. माळशिरस तालुक्यातल्या सगळ्याच असं मला काही सांगता येणार नाही, पण मेजॉरिटीच्या दृष्टीने जर पाहिलं तर मोहिते पाटलांच्या बाजूने अत्यंत स्ट्रॉंग असे विचार आहेत. त्याच्यात थोडंसं मध्यंतरी मला वाटते साधारणपणे वर्ष 1.5 वर्षाच्या काळात जरा ओव्हर कॉन्फिडन्स वाढला BJPच्या नेत्याचा. आता त्यांना नेते म्हणता येत नाहीत, त्यांच्यापेक्षाही खूप मोठे वरिष्ठ नेते आहेत, त्यांना जाणीव आहे. पण मुद्दा असा आहे, कुणावर त्यांनी जबाबदारी सोपवलेली होती. एक तर रामभाऊ सातपुते साहेब म्हणावं लागलं आता, का तर त्यांच्यावर जबाबदारी सोपवली साहेब. दुसरी गोरे साहेब, जयकुमार गोरे. आता ह्या दोघांच्याही म्हणजे एका बाजूला एका दिशेला आहे तर ते नेमकं त्याच्या विरुद्ध दिशेला त्यांचं क्षेत्र आहे. म्हणजे ते लहानाचे मोठे झाले, नंतर त्यांचं शहरात काहीतरी बरंच काही गोष्टी त्यांनी केलेल्या असाव्यात, नाही असं नाही. पण अकलूज सारख्या ग्रामीण क्षेत्रात येऊन असे किती वर्ष त्यांनी घालवली असतील? चला गृहीत धरूया आपण 20 वर्ष घालवली. ह्या 20 वर्षात काय लगेच तुम्हाला हे सगळं आपलंच आहे ना, आम्ही काय हे करून ते करू? अरे विसरून जावा, तो जमाना संपला, वो जमाना बीत गया भैया. हे लक्षात ठेवा की
की काय तुम्ही त्याला थोडंसं काय गिफ्ट वगैरे काय दिलं तिथल्या नागरिकांना, पब्लिकला काय? अरे गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत त्याच येणार ना, काही वेगळं काय दिलं का काय? हा दिले असतील. मोठमोठ्या समाजकार्य करणारे समाजसेवक म्हणा, पत्रकार म्हणा, हो पत्रकार म्हणा, होय. अर्थात माझ्याकडे जर कोणी आलं नाही ते सोडून द्या, कारण तेवढं त्यांचं किरकोळ मुद्दा म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं असावं. अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल, ना कधी निमंत्रण ना कधी आमंत्रण. असं कधी होतं का? याच्यापूर्वी असं होत होतं का? मुळीच नाही. पण झालं काय की इतका काय सत्तेचा माज असं म्हणतात ना अजित पवार, अलीकडं सत्तेचा माज फार चढ वाढलेला दिसतोय वगैरे वगैरे. आता ते कोणाच्या बाबतीत बोलतायत हे तुम्ही ओळखायचं, निश्चित ओळखलं पाहिजे. अरे ज्या पवार साहेबांच्या विषयी किंवा शरद पवारांच्या विषयी याच्यापूर्वी साधारणपणे 15 एक वर्षापूर्वी काय बोललं जात होतं, आता गाड्या निघालीच, आता ट्रका निघालीच, त्यांचं सगळंच भरून आणणार, त्यांचं सगळंच असं होणार. आलं का कधी? येऊ शकलं का? आणि आणू शकाल का? होय. असे लोक धाडसाने बोलतात. मग माझ्यासारखं नाही बोलणार का? का नाही बोलणार? सत्य हे समोर मांडलं पाहिजे. तो पत्रकार कसला? जे तुमचा, आता उदाहरणार्थ तुम्ही राजे आहात असं गृहीत धरलं, तर जनता तुमची काय करते? तुमच्या जनतेचं काय म्हणणं आहे? जनतेचं काय म्हणजे त्यांचे हाल चालले आहेत का? ते मजेत आहेत का? गाणं गातायत का? काय करतायत? त्यांचा हाल हवाला घ्यावा लागतो ना, काय चाललंय काय नाही. मग मला सांगा, एवढं बारकाईनं लक्ष कोणाचं असेल हो, असणार आहे सांगा बघू, सांगा ना. केवळ मोहिते पाटील, हे लक्षात ठेवा. आणि आम्ही ती चांगुलपणा सांगत होतो. आम्ही मोहिते पाटलांचा चांगुलपणा त्यांच्या प्लसमध्ये आहे. चाहे तुम्ही कितना भी मेवा मिठाई बांट लो, त्या मेवा मिठाईच खातील ना, दिलेली गिफ्ट वगैरे घेतील ना तिथली नागरिक, निश्चित घेतील आणि करायचं ते करतील. एवढं मला हे बघा, मी जास्त काही बोलत नाही. तुम्ही काय करा, माझे चॅनल आहे ना, माझ्या चॅनलवर माझ्या अंदाजे हे साधारणपणे 19-20 काहीतरी चालू असेल भाग व्हिडिओचा. ते सगळे तुम्ही अभ्यासा. मी मुद्दा म्हणतोय का अभ्यासा माहिती का? तुमच्यातले जे जाणकार आहेत त्यांनी अभ्यास करावा, की बाबा हे काय सांगत होतो, हे काय म्हणत होतं, याच्यात काय मला सांगा. कोणाचा लालूल चांग तो शब्द पण मला उच्चारता येत नाही. लालूल चांग म्हणजे लाळगोटेपणा वगैरे दिसतो का? सांगा ना, कशाला म्हणायचं लाळगोटेपणा? अरे तुमच्या इथं आहे अस्सल प्युअर लाळगोटेपणा. ते किती शिकलेले आहेत, काय शिकलेले आहेत, काय करतात, रगीलपणा मात्र भरपूर आहे, हे मान्य करावं लागेल राजकारण्यांमध्ये. मग ते कोणी का असेना, कोणताही राजकारणी असू दे. त्यामुळं जशाच तसे ते उत्तर देणार की वा, ते सावध होणार. ते बिचारी सावध झालेच होते. मग आता सेटबॅक मिळालाय, तर मग त्या सेटबॅकमध्ये आता चिंतन मनन हे झालंच पाहिजे, केलंच पाहिजे. अगदी चांगल्या पद्धतीने केलं तर त्याचं तुम्हाला रिझल्ट हळूहळू का होईना काय तुमच्या पद्धतीने बघा मिळते का. पण मी एवढं सांगतोय की आता बाबा फार कठीण आहे रे बाबा. एका माणसाला एक एक तुम्हाला गमत सांगतोय. एका माणसाला सवय होती, तो प्रत्येक गोष्टीत फार कठीण आहे रे बाबा, कसं व्हायचं त्याचं काय माहीत, फार कठीण आहे रे बाबा, कसं व्हायचं त्याचं काय माहीत, असंच तो नेहमी बोलायचा.
कोणाविषयी बोलायला गेलं की तो असंच म्हणायचा. मग ती तिची सवय होती. शेजारच्या घरामध्ये किंवा जवळच्या घरामध्ये पाहुणे आले होते. त्या मुलाच्या संदर्भात त्यांना मुलगी द्यायची होती. पण ते चौकशीला आपलं मग इकडं तिकडं चौकशी करतात की. तर हा शेजारी म्हणणारा, हा बोलता बोलता बोलून गेला, कसं व्हायचं रे बाबा त्याचं देवचाने. चांगल्यावरची मुलगी होती, शिकली सवरलेली होती, लोक चांगले होते, पण असं काहीतरी म्हटल्यामुळं हे कशाच्या संदर्भात बोलतोय, का बोलतोय, याचं काहीही विचार न करता डायरेक्ट अगदी ते डिसिजन घेऊन टाकलं की अरे बापरे, काहीतरी असणार ना. त्याशिवाय काय असे बोलतात का? अत्यंत म्हणजे जवळच्या नात्यातलं नातेवाईकांपैकी असल्यामुळे चांगलं म्हणजे मिळणारं स्थळ बोंबललं हातातनं गेलं ते. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या घरची ज्यावेळेस त्यांनी परत पाठलं होतं या अजून म्हणून, तर हे अजिबात येणार नाही म्हणून तिथे कोणाच्या एकाच्या सांगण्यावर. अरे तुम्ही मराठी म्हण ऐकत जाओ, हो लय मजेशीर असतात. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे असं म्हटलं जातं. का बरं? अहो अंगठे बहादूर सुद्धा सांगू शकेल का ते ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. का? मनाचं केलं तर काहीतरी चांगलं होऊ शकतंय आणि जनाचं केलं तर अरे कुठले असे येतात भरपूर आहे त्याचे. फिरा तुम्ही, तुमचं झांज घेऊन फिरणारे लय जण आहेत, टाळ्या वाजवणारे टिंग वाजवणारे लय जण आहेत, आपापला मर्यादा खाऊन निघून पळून जाणारे पण असतात त्याच्यातच. हे ओळखायला पाहिजे होतं ना, ते ओळखलं नाही. म्हणून हा रिझल्ट अतिशय महत्वाचा होता. हा म्हणजे कोणता? अकलूज नगर परिषद निवडणुकीचा. आणि त्याच्या अगोदर त्याच्यापूर्वी मला वाटत नाही मायासारखा पत्रकार बोलतोय म्हणल्यावर साहजिक आहे. काय रे त्याच्यात काय रे, काय ते संपलाय रे, अरे कसा संपतो, संपते का? पत्रकार गचक्या ऊपर गया ना, मग सब कुछ संपया. कळलं का? सगळेच पत्रकार काय आपल्याला काय आता काय हे मिळेल ते मिळेल, मी असं करीन, मी तसा करीन. सुदैवाने माझ्या नशिबानं सगळे लोक चांगले भेटले मला, माझ्या घरचे. त्यामुळं मी पण थोडंसं सत्य मांडायचा प्रयत्न करतोय. आता सत्याची आवडच नसेल तर तुम्हाला भगवान भला करेगा, त्यांचं खरोखर कल्याण करेल देवच. कसं आहे माहिती का, अकलूजचं राजकारण हे प्रत्यक्ष समजून घेतल्याशिवाय लक्षात येणार नाही. आता तुम्ही त्याला त्यांचे फार हे आहे, त्यांचे फार ते आहे, त्यांचे या मुकामी हे करू ते करू. अरे करू म्हणणारे अगोदर करतात, करून दाखवतात, त्याच्यानंतरच पुढचं बोलतात. म्हणजे असं जर त्याला एखादी गोष्ट करायचीच असेल, चांगली गोष्ट व्हायचीच असेल, तर त्याच्यासाठी जंग पछाडलं जाईल आणि त्यासाठी सर्व युक्त्या आणि सर्व दृष्टीने विचार करून निर्णय घेतला जाईल. एवढी साधी गोष्ट आहे आणि होती. आता त्याच्यात मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, आता वराती मागून आलेलं घोडं मला सांगा, तिथं तर कार्यक्रम संपलाय,
वरातीचा कार्यक्रम पण ती बिचारा नवरा चालत जाऊन पाया पडून आलाय, तिथे त्याला जाऊन यायचं होतं तेव्हा. आता नंतर त्याचं काय म्हणजे कसं काय आहे? हे ग्रामीण म्हणच आहे ना, ग्रामीण भागात चालणारी म्हणच आहे की ते अगोदर येऊन थांबलं पाहिजे. नवरदेवाचं कधी काय त्याचं वैयक्तिक काय त्याचं कार्य असेल, काम असेल, पूर्ण होईल सांगता येत नाही. पण तुम्ही तयारीत राहा ना तिथे, हो का नाही? तर समोर नाही दिसले तर तो नवरदेव म्हणजे लग्नात जो असतो लक्षात घ्या, त्याला खरं थांबायला वेळ नसतंय. म्हणजे त्याला वेट करायला लावणं हे लावणारे आपण कोण? सांगा ना आपण कोण? कारण नसताना सर्व गोष्टी करायच्या आणि ते उगाच नवरदेवाला वेट करायला लावायचं. त्यांनी बिचारी वाट बघत बसायचं. ते म्हणणार, "गेलाय चल चल रे, आपण जाऊ चाल." एखादा मित्र म्हणतो, "बसा गाडीवर, पाठीमाग बसा, टू व्हीलरवर." म्हणजे मोटरसायकलवर. ती काय बुलेट असेल, काय असेल. त्याच्यावर बसून मस्तपैकी ते बाकीचे मित्र, पाहुणे सगळे जातील. बाकीचे सगळे हळू चालवणार. बाकीचे तरुणी, महिला वगैरे त्याला सांगणार, "या तुम्ही मागून पाठीमागे." ही पद्धत आहे गावाकडची. मग आता त्याच्यानंतर तुम्ही सजवून-बिजवून एक नंबर कसला पांढरा घोडा होता, पांढरा शुभ्र. काय दिसत होता छान. आता तो घोडा देवाला जायच्या वेळेस जर उशीर आला तर तिथे थांबलेलं नाही. आणि मग ज्या दिवशी वरात निघायची, आता लग्न वगैरे सगळं झालं, जेवण झालं, सगळं झालं, संध्याकाळी वरात निघणार रात्रीच्याला. मग त्यावेळेस ती पाहिजे ना तयार. का पुन्हा तिथंच ती काय पाहिजे तयार? बग्गी तयार पाहिजे ती. ती बग्गी जर तयार असेल तर मग काय होणार? काहीतरी उपाय काढणार. ही जी गाडी, पाहुण्याची गाडी, नवरदेवाची गाडी, त्या गाडीतनं जाऊ म्हणणार. चला, ही आजचा जमाना आहे लक्षात ठेवा. थांबायला कुणाला वेळ नाही. निर्णय सुद्धा अतिशय फास्टमध्ये घ्यावे लागतात आणि त्याची आखणी करून, प्लॅनिंग करून तिचं बरोबर नियोजन करावं लागतंय. म्हणजे तुम्हाला पाहिजे तो रिझल्ट मिळू शकतो. आता याच्यात मला सांगा, आम्हाला काय माहित नाही काय तुम्ही आम्हाला सांगायला लागलाय. अरे बाबांनो, माहीत माहीत जर असतं तर आज ही गोष्ट सांगत बसण्याची माझी वेळ आली असती का? नाही ना. मग थोडं ऐकून घ्यायला शिका की यार. थोडं ऐकून घ्या. ज्याच्या नाकावर लय राग असतंय ना, त्याला काय त्याला पुढचं म्हणतात हेही तुम्हाला माहीत आहे. कुठेही राग करून चालतंय का हो? रागाराग करून काही नाही फायदा ना. काही नाही फायदा. पुन्हा अजून ये रे माझ्या मागल्या टाकाण्या चांगल्या, अशी एक म्हण आहे. पुन्हा अजून पहिल्यापासून तयारी करायची. आता मला सांगा, आता मोहिते पाटील आणि त्यांचे जे कोणी कार्यकर्ते म्हणा, त्यांनी किती कष्ट, किती रात्रंदिवस कष्ट घेतलेले आहे. आणि मोहिते पाटलांचे सर्वच लोकांनी किती कष्ट घेतलेले आहे. ती प्लॅनिंग आहे, अनेक गोष्टी सर्व श्रम केलेलं आहे. त्यांचं वेळ खर्च केलेली आहे. धन केलंय तसं मन पण त्यांनी खर्च केलेलं आहे भरपूर. पण आता झाले काय की गंमत अशी की आपणच त्यांना ओळखू शकलो नाही. हा आपला झाला घोटाळा. ते लक्षात यायला पाहिजे होतं, ते नाही आलं. असो, आता गंमत अशी आहे की आता मात्र नियोजनबद्धरित्या प्रत्येकाला आणि संयमाने, शांततेने घेतलं तर चांगलं राहील. आरोगंटली गोष्टी करून मुळीच काही होणार नाही. अकलूज बाबत हे लक्षात ठेवा. आता त्याच्यात तुम्ही मला काय म्हणताल की आजचा पत्रकार जरा आरोगंट दिसतोय. मुळीच नाही. मुळीच नाही मित्रांनो. आता आमचे संबंध कसे आहेत माहिती आहे का? ज्यावेळेस पत्रकारिता मी करत होतो, केलं, त्यातले बरेच जण BJP मधली सुद्धा लोक ओळखतात. तांबोळी पत्रकार कसा आहे
किंवा त्यांचे बंधू, माझे लहान भाऊ आहेत तांबोळी वकील, जे इथल्या वकील संघटनेचे अध्यक्ष होते, आता सुद्धा त्यांची वकिली चालते, ती जबरदस्तच आहे, वाद नाही. माझा भाऊ आहे, मला त्याचा अभिमान आहे. अतिशय हुशार आहेत आणि अभ्यास आहे वकिलीचा. उगीच काहीतरी करतायत म्हणून करत नाहीत ते. असो, तो भाग नंतरचा आहे. अहो, ते लहान का भाऊ असेल पण त्यांचे थोडे तरी गुण आमच्यात असणार का नाही? का आम्ही बी असेच असे? अहो, आता याच्यात मी काय म्हटलेलं आहे बघा. मी रात्रीच्या वेळेस ज्या दिवशी निकाल लागला त्यावेळेस मी सहज फेरफटका मारा गेलो चौकात, तर तिकडून काही गाड्या चालल्या होत्या, बसून पोरं चालली होती. एवढं काही मला काही चेहरे दिसलं आणि त्याचा नंबर पण काय दिसला नाही. आता कसं वाटतंय? गारगार वाटते. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. अरे लगा, हे क्रिकेटच्या खेळाच्या वेळेस जे चाललेलं असतं का नाही, कुठले खेळ झाले की मग ते एखादी पार्टी जिंकते, कबड्डीत वगैरे म्हणा, कशात पण म्हणा, किंवा एखादा पतंग बितंग तोडल्यानंतर कशी मुलं ओरडतात, तसा तो प्रकार बघितला होता. अरे म्हटलं लगा, ह्या निवडणुकीला ह्यांनी म्हणजे असंच समजलं. आणि ही बहुतेक म्हणजे कशी की जिंकून आलेले, निवडून आलेले लोक आहेत. मग जिंकण्याचा मतलब म्हणजे त्यांना हे अशा पद्धतीने बोलावं लागते का काय? आता गंमत अशी आहे की आनंदाच्या भरात मुलं कशा पद्धतीने वागू शकतात, काय बोलू शकतात, हा नंतरचा भाग आहे. आपण असो तर आपणही तेच केलं असतं त्यांच्या वयाचे, हो का नाही? पण राजकारणात आनंदाच्या वेळी मात्र सगळं मापच म्हणावं लागतंय. तो आनंद वेगळा असतोय. प्रचंड कष्ट घेतल्यानंतर जे मिळतंय ना, त्याची किंमत करता येत नाहीच आहे. खरोखर करता येत नाही. असो, माझी एकच गोष्ट सांगण्यासारखी लक्षात ठेवा. अकलूजचं पाणी याच्याबद्दल मी बोलणं आता योग्य होणार नाही. पण अकलूजची माती एवढी पण मऊ समजू नका की त्याला कोपराने खणत बसू आपण म्हणून. बळीच नाही. आहे खणखणीत माती आहे. थोडीशी तांबूस, थोडीशी पिवळसर आणि काळी सुद्धा मिक्स माती आहे. म्हणजे त्याची जाणीव एखादा शेतकरीच ठेवू शकतो. आता ते तुम्ही ठेवायची की नाही ठेवायची तो तुमचा प्रश्न. पण तुम्ही काय कसे ना मनातून तरी मान्य करा, यार टाइम जो बोलत होता ते खरोखर बरोबर